देशातलं वारं फिरलंय, भाजपचे दिवस भरलेत आणि मोदी सरकार गोत्यात येणारे अशीच सगळी चिन्ह आता दिसतात। भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे असं फक्त सीजेपी आंदोलनावरून बोललं जात नाहीये, तर भाजप गोत्यात येण्याची लक्षणं गेल्या जवळपास 1 वर्षापासूनच सुरू झाली आहेत। लक्षात घ्या, थोडं इतिहासात वळून पाहिलं तर 2014 मध्ये काँग्रेस थेट तोंडावर पडलेली नव्हती, तर काँग्रेसचा डाऊनफॉल हा 2010 पासून ते 11 पासूनच सुरू झाला होता। सेम तीच सिच्युएशन आताच्या घडीला भाजपची झाली आहे। बघा, पुढचं मतदान आता 2029 मध्ये आहे आणि बरोबर 3 वर्ष आधी भाजप बाबत सुद्धा राज्यात आणि संपूर्ण देशात नेगेटिव्ह वातावरण तयार होत आहे। आता नेमकं कोणत्या कारणांमुळे भाजपसाठी देशात निगेटिव्ह वातावरण तयार झालंय, भाजप कसं गोत्यामध्ये येत गेलंय आणि ज्या तरुणांच्या जीवावर भाजप 2014 मध्ये निवडून आलं होतं त्याच तरुणांच्या आंदोलनामुळे भाजप कसं धाडकन आपटणार आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, 2014 मध्ये देशभरामध्ये मोदी लाट आली। याच लाटेत संपूर्ण भारतात सर्वाधिक जागा भाजपच्या आल्या। त्यानंतर सलग 2014 ते आता 2026 पर्यंत भाजप सत्तेत आहे। आता सत्ता टिकवण्यासाठी भाजपनं पक्ष फोडले, बंड केली, झाडून पुसून सगळ्या पक्षातल्या थोड्या थोड्या नेत्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं। राज्यात विरोधी पक्ष अस्तित्वातच ठेवला नाही, सत्तेतल्या मित्र पक्षांना सत्तेत राहण्याखेरीज दुसरा पर्याय ठेवला नाही आणि अशा तऱ्हेनं भाजप आजपर्यंत सत्तेत राहिलंय। पण आता 12 वर्षांनंतर याच भाजपला अप्रत्यक्षपणे का होईना उतरती कळा लागली आहे, एवढं नक्की। बघा, भाजप गोत्यात येते याचं पहिलं कारण म्हणजे नितीन गडकरी। गडकरींनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी तगादा लावल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये गडकरी आणि भाजपच्या विरोधामध्ये भावना तयार झाल्यात। जनतेचं म्हणणं होतं की इथेनॉलमुळे गाड्यांना समस्या येतात, मात्र तरी सुद्धा गडकरींनी जास्तीत जास्त टक्के असलेलं इथेनॉल मिश्रित पेट्रोल यापुढे येईल अशी घोषणा केली। परिणामी भाजपच्या विरोधात ठिणगी पडली। भाजप गोत्यात येतंय याचं दुसरं कारण म्हणजे मणिपूर हिंसाचार। मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली। हिंसाचार रोखण्यामध्ये विलंब झाला, तसेच परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं। यामुळे राष्ट्रीय स्तरावर भाजपच्या प्रतिमेवर पूर्णपणे नकारात्मक परिणाम झाला। भाजप गोत्यात येतंय याचं तिसरं कारण म्हणजे वाढती गुन्हेगारी। देशातील विविध राज्यांमध्ये महिलांवरील वाढलेले अत्याचार, मर्डर्स, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीच्या घटना वाढलेल्या। कायदा सुव्यवस्थेबाबत सरकारवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। यासोबतच राम मंदिरातील चोरीचं प्रकरण, यामुळे तर हिंदुत्ववादी विचार असलेल्या भाजप सरकार विरोधात वातावरण प्रचंड तापलेलं आहे। ज्या राम मंदिराची उभारणी केली त्याच राम मंदिरात सर्वात मोठे घोटाळे होत आहेत, तरी सुद्धा सरकार झोपेत आहे असे आरोप भाजपवर झाले। त्यानंतर दिल्लीमध्ये कृषी कायद्यावरून तब्बल 1 वर्ष चाललेलं शेतकरी आंदोलन, या आंदोलनामुळे आणि सरकारच्या त्यावेळीच्या निष्ठुरतेमुळे भाजप शेतकरी विरोधी आहे असं ठाम मत संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं झालं। बरं, भाजप गोत्यात येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे सध्या देशात सुरू असलेलं नीट पेपर फुटी विरोधात आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी पुकारलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन। खरं तर सीजेपीच्या या एका आंदोलनामुळे देशभरात भाजप विरोधात असलेली सौम्य लाट ही तीव्र झाली। लोकांच्या मनात भाजप सरकारच्या विरोधात इतका रोष निर्माण झालाय की देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक शहरात सरकारच्या भूमिकेविरोधात आंदोलन पेटलंय आणि सीजेपीचं हे आंदोलन म्हणजेच भाजपच्या डाऊनफॉलची खरी सुरुवात आहे। बघा, या 5 ते 6 कारणांमुळे देशात सध्या भाजपची पॉवर कमी झालेली दिसतीये। भले भाजपकडे सध्याच्या घडीला सर्वाधिक आमदार खासदार आहेत, त्यांचं पारडं नेत्यांच्या संख्येमध्ये जास्त आहे, पण दुसऱ्या बाजूला गेल्या 1 वर्षापासून ते आतापर्यंत भाजपने जनतेविरोधात ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या सगळ्या भूमिकांमुळे भाजप थेट जनतेच्या नजरेतून उतरली आहे आणि इथंच भाजपचं पारडं पूर्णपणे मोकळं झालंय। आता खरं तर 2029 पर्यंत भाजप विरोधात आणखी कोणती आंदोलनं होणार आहेत आणि भाजपला स्वतःचा डाऊनफॉल स्वतःच्या डोळ्यांनी खरंच पाहावा लागणार आहे का, हे भविष्यात समजेलच। पण एक गोष्ट खरी आहे, अति केली की तिथं माती होतेच आणि भाजपच्या बाबतीत सेम हेच होतंय असं राजकीय तज्ञ म्हणतात। बाकी तुम्हाला काय वाटतंय, खरोखर भाजपचा डाऊनफॉल सुरू झालाय का आणि भाजप आता गोत्यात येतेय का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।